ओम गंग गणपतये नमः. लाडवांचा नैवेद्य विघ्नहर्त्याला दाखवून आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. नमस्कार मंडळी. निर्जला एकादशीच्या दिवशी आईचा वाढदिवस होता. साधा सुद्धा नाही तर 90वा वाढदिवस होता. तिने कडक उपास करायचं ठरवलं होतं. ह्या वयामध्ये तिला एवढा कडक उपास झेपेल का नाही असं वाटत होतं. आधीमध्ये भूक लागली तर काहीतरी खायला असावं, त्यासाठी केले होते दाण्याचे लाडू. एक वेगळ्या प्रकारची भगर केली होती आणि एक वेगळ्या प्रकारची बटाट्याची रस्सा भाजी केली होती, म्हणजे उपासाची रस्सा भाजी केली होती. हे सगळे व्हिडिओज मी एक एक करून तुमच्या समोर आणणार आहे. एकादशीच्या दिवशी मी साखरेचे लाडू बनवले होते, कारण आईला साखरेचे लाडू आवडतात. आज आपण दाण्याचे गुळाचे लाडू पण बघूया. खूप सुंदर होता. चला तर सुरुवातीला बघूयात साखर घालून दाण्याचे लाडू. त्यासाठी इथे 1 बोल भाजलेले दाणे आणि अर्धा बोल साखर घेतली. एवढ्या साखरेने लाडू मध्यम गोड होतात. आता वाटतानाच दाण्यांमध्ये घालायचे वेलदोडे. इथे 3 वेलदोडे सोलून घेतले. साखर दाणे एकत्र वाटून घ्यायचे आणि स्वादासाठी ह्याच्यामध्ये मी घालते थोडंसं तूप. तुपामुळे लाडू एकदम मऊ मऊ आणि ओलसर वाटतात, पण तुपाने स्वाद खूप सुंदर येतो, म्हणून हे थोडंसं तूप. आणि आता हे सगळं छान बारीक वाटून घ्यायचं. हे बघा, मिश्रण असं अगदी सुरेख बारीक वाटलं गेलंय. गोडव्यासाठी थोडीशी चव घेऊन बघते. मध्यम गोड, परफेक्ट गोडी झालीये. पण माझ्याकडे गोड पदार्थ थोडा जास्त गोड आवडतो, म्हणून घातली साधारण 2.5 टेबलस्पून पिठी साखर. खरे तर हे लाडू नुसते असे पण छान लागतात, पण ड्रायफ्रुट्स घातले की कसे एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात की नाही. आणि ड्रायफ्रुट्सची चव तर उत्तमच लागते. त्यामुळे घालते पिस्त्याचे काप, जे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. एक लाडू पिस्त्यामध्ये बुडवायचा आणि लाडू वळून घ्यायचे. मी लाडू छोटेच ठेवते, कारण दाणे जास्त खाल्ले गेले तर पित्त होऊ शकतं. पण लाडवांचा आकार लहान मोठं ठेवणं हे तुमच्या इच्छेवर आहे. दाण्याचे लाडू बनवणं तेवढंच काही फार अवघड नाहीये. फक्त दाणे बेस्ट क्वालिटीचे पाहिजेत आणि व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. म्हणजे त्याला डागाळलेले नकोत, करपलेले नकोत. आणि असे सुंदर दाणे भाजले जातात मायक्रोवेव्ह मध्ये. मी तर नेहमी मायक्रोवेव्ह मध्येच दाणे भाजते. तर हे बघा, हे आता तुम्ही बघाल एक सारख्या रंगाचे आणि खूप सुरेख असे दाणे भाजले गेलेले आहेत. ते कसे भाजायचे हे पण मी पुढे मागे कधीतरी तुम्हाला सांगीनच. दाणे सोलून पाखडून घेते, तुम्हाला दाण्याचा रंग दाखवते. अगदी एकसारखा असेल, कुठेही डाग नसतील, कुठेही करपलेले नसतील. तर पिस्त्यात बुडवून असे सगळे लाडू वळून झाले. तर असे सुरेख, तेजस्वी, तुकतुकीत, मिठास आणि गुलाबाच्या पाकळ्यांसारखे अगदी मऊ नाजूक साखरेचे दाण्याचे लाडू झालेले आहेत. लाडवाचं मिश्रण एकदम बारीक वाटलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप पण घातलं होतं. त्यामुळे लाडूला सुंदर सुरेख चकाकी आली आहे. जिभेवर ठेवताच विरघळतात, दिसतायत एकदम सुरेख आणि लागतायत एकदम झकास. आणि एकादशीला ह्या लाडवांचा नैवेद्य दाखवला देवाला. ह्या दाण्याचे आपण गुळ घालून आता लाडू करून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे दाणे सोलून आणि पाखडून घेतलेले आहेत. रंग बघाल तुम्ही किती सुंदर आहे, एकसारखा, कुठेही डाग नाहीये. आणि इथे मी घेतलाय गुळ. आता गुळाची ढेप पटकन बारीक कशी करायची ह्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, म्हणजे शॉर्ट्स मध्ये तो पोस्ट झालेला आहे. पण माझ्याकडे हा गुळ होता. जी ढेप आहे ती थोडी काळसर आहे रंगाला, कारण मी ऑर्गॅनिक गुळ वापरते युजली. तर हा माझ्याकडे जरा लाईट रंगाचा गुळ आहे. हा पण ऑर्गॅनिकच आहे, पण हा बिग बास्केट वरनं घेतलेला गुळ आहे आणि अगदी बारीक आहे, त्यामुळे बारीक करायची गरज नाहीये. तर हा मी दाण्याच्या लाडवामध्ये वापरणार आहे. तर इथे मी अगदी पूर्ण 1 वाटी भरून दाणे घेणार आहे. हे असे अगदी भरून दाणे घेतलेले आहेत आणि गुळ पाऊण वाटी घेणार आहे. म्हणजे ज्यांना खूप गोड आवडतं त्यांनी गुळाचं आणि साखरेचं प्रमाण ऍडजस्ट करा आपल्या आवडीप्रमाणे. मी आता इथे पाऊण वाटी घेणार आहे.
साधारण पाऊण वाटी झालेला आहे. थोडाफार इकडे तिकडे चालू शकतो. आणि मी इथे घेतले 2 वेलदोडे आणि जायफळ. हे गुळ आहे म्हणून जायफळ घेतले आणि 2 वेलदोडे पण घेतले. हे आता मी सोलून घेते आणि मिक्सरमध्ये सगळं घालून वाटून घ्यायचंय. तर मिक्सरमध्ये सुरुवातीला जायफळ आणि वेलदोड्याचे दाणे घालते, म्हणजे ते छान वाटलं जाईल. जायफळाचा अगदी बारीक तुकडा घेतलाय. त्यानंतर हे गेले दाणे आणि हा गेला गुळ. अगदी थोडंसं तूप घालणार आहे कारण मला तुपाचा स्वाद आवडतो. हे आता वाटून घेऊया. वजनी मापाने 1 वाटी दाणे भरतात 140 ग्रॅम आणि पाऊण वाटी गुळ भरलाय 60 ग्रॅम. साखरेचे लाडू आपण एकदम बारीक वाटून बघितलेत, पण हे गुळाचे लाडू थोडेसे भरड ठेवणारे, कारण काहींना भरड लाडू जास्त आवडतात. म्हणजे लाडू खाताना दाताखाली दाण्याचे कण कण आलेले आवडतात, त्यांच्यासाठी ही पद्धत. पण या गुळाच्या लाडवाचं मिक्सर पण अगदी बारीक वाटून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. शेवटी तुमची आवड आणि तुमची निवड. आता ह्या स्टेजला मिश्रण जरी थोडं कोरडं दिसत असेल तरी लाडू छान वळले जातात. कसं आहे ना, जो गुळ आपण वापरलाय तो पण जरा भरभरीत आहे आणि दाणे खूप जास्त न वाटल्याने त्याला तेल सुटलं नाहीये, म्हणून हे मिश्रण असं कोरडं दिसतं. आता मी इथे बदाम घालतेय, पण बदामाच्या जागी तुम्ही कुठलीही ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा अगदी ड्रायफ्रुट्स न घालता पण लाडू बनवू शकता. हे बघा, लाडवाला बदाम चिकटत नाहीये. थोडंसं तूप घातलं की लाडू छान बाइंड होतील आणि बदाम लाडवाला व्यवस्थित चिकटतील. तर हे घालतेय 2 छोटे चमचे तूप, म्हणजे साधारण अर्धा टीस्पून तूप घातलंय. आणि आता तूप घातल्यावर बघा मिश्रणाला थोडंसं बाइंडिंग आलंय. हा बघा आता किती सुरेख बदाम चिकटला नाही आला. आणि लाडू छान वळले जातात. आणि आता हे सगळे लाडू असे वळून घेते. आणि हा शेवटचा चिंटू लाडू. 1 वाटी दाण्यामध्ये असे खमंग सोनेरी रवाळ जायफळाच्या सुवासाचे 9 लाडू झालेत. दिसतात की नाही एकदम मस्त. चव घेऊन सांगते. हे बघा, तोडतानाच कळते की एकदम खुटखुटीत आणि रवाळ लाडू झालाय. एकदम मस्त झालाय. तूप, वेलदोडा आणि जायफळाचा सुवास फार सुंदर येतो. मंडळी, अशा प्रकारे आपले 2 प्रकारचे दाण्याचे लाडू झालेले आहेत. एक गुळापासून बनलेला, एक साखरेपासून. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही कुठल्या गावाहून हा व्हिडिओ बघताय हे जरूर कळवा. एकमेकांशी संवाद साधून कनेक्टेड राहूयात. त्याच्यासाठी कमेंट बॉक्स हा एकमेव पर्याय आहे, तर तुमच्या कमेंट जरूर येऊ देत. रेसिपी कशी वाटली हे नक्की त्याच्यामध्ये लिहून सांगा. आपला चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.